माणिकदंडाची माहिती देत असताना काही माहिती अपुरी राहिली आहे. माणिकदंड म्हणजे निलंग्यावरून सुप्याला जाणारा गाडी रस्ता पुरातन होय. आता हे सुपं इथं मातीचा एक किल्ला आहे आणि त्या किल्ल्याला अंदाजे 350 वर्षापूर्वी त्या किल्ल्यावरती हटकर बनगर सरदार त्याला सुपं जहागीर म्हणतात. मग त्याच्यावरती एक हटकर बनगर समाजाचा जहागीरदार किंवा किल्लेदार तिथं राज्य करत होता असं माहिती मिळाली आहे. आणि त्यातल्या त्यात एक कोणीतरी राणी हटकर बनगर समाजाची तिथं राज्य करत होती असं सांगितलं जातं. मग आता ते हटकर बनगर समाज आणि निलंगा हा मग सुपे जहागीरचा कोणी काळी भाग असावा, ज्या ती गाडी रस्ता वाट आहे. मग निलंग्याला शिंगाडे नावाचं जे मातब्बर घराणं आहे ते हटकर बनगर समाजाचं आहे. त्यामुळं त्यांचाही काहीतरी निलंग्यावरती निलंग्याचे प्रमुख हे हटकर बनगर असावेत. आणि मग काही फरमान वगैरे काही जहागिरीचे पत्र घेऊन यायला सुप्यावरून डायरेक्ट निलंग्याला हा माणिकदंड काढलेला असावा आणि तो माणिक नावाच्या माणसानं ह्या माणिकदंडाची निर्मिती किंवा त्यानं शोधून काढला असावं शिवेवरून असं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता काही तंड्याची माहिती देत असताना 1-2 तंडे आपण विसरून गेलेलो आहोत. एक तंडा आहे सुप्याचा तंडा आणि दुसरा दापक्याळ तंडा, असे 2 तंडे राहून गेलेले आहेत. मंदिराची माहिती देत असताना शिवपूरचं पुरातन महादेव मंदिर आणि त्यानंतर वडवळ नागनाथचं वटसिद्ध नागनाथ मंदिर, या 2 मंदिराची माहिती देण्याचं विसरून गेलेलं आहे. माणिकदंड हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे, ऐतिहासिक पुरावा आहे, ऐतिहासिक ठेवा आहे. तर याचं संवर्धन आणि याचं संगोपन पालन ह्याची नीट जपणूक केली पाहिजे, कारण हा आपला जुना ऐतिहासिक पुरावा आहे. तर माणिकदंडाविषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती द्यावी आणि माणिकदंड अस्तित्वात कसा राहील, तो नाश कसं पावणार नाही, याचे काम, याची जबाबदारी आपल्या सर्वावर शेवटी येऊन पडते या भागातल्या लोकांवरती. आपल्या लातूर जिल्ह्यातल्या निलंगा आणि अहमदपूर तालुक्यातल्या निलंगा, शिरवानपाळ, आता चाकूर, अहमदपूर आणि त्याच्यानंतर गंगाखेडमधलं सुपं, या लोकांची जबाबदारी आहे. या लोकांच्या ऐतिहासिक ही एक ठेवा आहे. तर याची माहिती सर्व लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि माणिकदंडाचं ऐतिहासिक महत्त्व, त्याचं दळणवळणाच्या दृष्टीनं महत्त्व आणि कमीत कमी शॉर्टाने फक्त एक मांजरा नदी तेवढी लागते माणिकदंडामध्ये. मोठी नदी म्हटलं तर मोठ्या नद्या नाहीत, कुठं फारच कमी ओढे आहेत. ही उंचीच्या रीजनं आता जे नवीन शासकीय तंत्रज्ञान आहे की रोडची निर्मिती ही कधीही रीजवरून होते, म्हणजे तिथं पुलाचं काम करावं लागत नाहीत, कुठले नाले येत नाहीत. अशा प्रकारे हा माणिकदंड हा रीजवरून गेला आहे. आता कुठं माणिकदंड बुडाला आहे, कुठल्या तळ्यामध्ये, झरीच्या तळ्यामध्ये माणिकदंड बुडालेला आहे, कोपऱ्याच्या साठवण तलावामध्ये माणिकदंड बुडालेला आहे, त्याच्यानंतर जराळ्याच्या तलावामध्ये माणिकदंड बुडाला आहे, असं एक 2-4 जागी. आणि मग तो डोंगरगाव बॅरेजच्या तिथं बुडाला तो त्या डोंगरगाव बॅरेजची भिंतच माणिकदंडावर आहे. मग आता त्याच्यावरनं जो रस्ता जातो तो माणिकदंडच. अशा रीतीनं माणिकदंड सध्याही अस्तित्वात आहे. त्याला आपण माणिकदंडाचं माहिती जास्तीत जास्त आपल्या भागातल्या लोकांपर्यंत आणि जागतिक लेवलवर या माणिकदंडाची माहिती, हा 100 किलोमीटरचा शिवरस्ता आहे. इतिहासातलं एक नवल आहे माणिकदंड म्हणजे, की असं कुठं नाहीच. फार तर रस्ते एखाद्या गावातून दुसऱ्या गावात जाणारा शिवरस्ता असतो, जास्तीत जास्त शिवरस्ता.
पण हे जे आहे ते जवळपास 100-200 गाव ह्या शिववरून ह्या रस्त्याला जोडलेले आहे. हे आपलं ऐतिहासिक ठेवा आहे, तर ह्याचं जतन झालं पाहिजे. आता माणिकदंडाविषयी भरपूर 100 किलोमीटर मी पायी चाललो. त्याचा कप्पा न कप्पा धुंडून काढला आणि माणिकदंडा संशोधनासाठी मी खूपच परिश्रम घेतलेले आहेत. फक्त हा ऐतिहासिक ठेव्याचं जतन होवं ही त्यामागची भूमिका आहे आणि जागतिक लेवलवर माणिकदंडाची माहिती गेली पाहिजे यासाठी ही सर्व खटाटोप आहे. आपण अनिल विश्वनाथ चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ही विनंती.